हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या सोल्याची झणझणीत चटणी। ही चटणी खायला खूप छान असते। ही चटणी आपण भाकरीसोबत भातासोबत पण खाऊ शकतो। चला तर मग आपण रेसिपी पाहू। अगोदर आपण तुरीचे सोले छान भाजून घेऊया। इथे मी तुरीचे सोले भाजून घेत आहे। त्याला कमी आचेवर थोडंसं तेल टाकून मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तशी ही चटणी महाराष्ट्रामध्ये पण खूप बनवली जाते, विदर्भात पण खूप प्रकारे बनवली जाते। शेंगदाणे भाजून झाले की आपल्याला त्याला थंड करून मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणे जाडसर मिक्सरमधून काढते। जाडच ठेवायचं आहे, त्याने चव छान येते। एकदम बारीक करू नका। मग त्याला आपण कोथिंबीर, मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, अद्रक, लसूण आणि जिरे ह्याने फोडणी तयार करू। इथे मी सगळं साहित्य मांडून घेतले आहे। एका कढईत आपण तेल टाकूया। तेल गरम झालं की त्यात जिरे तडतडू देऊया। जिरे छान तडतडले ना चव छान येते। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। आलं लसूण पेस्ट टाकायची, त्याला पण छान परतून घेऊया। मग पुन्हा हिरव्या मिरचीचा ठेचा घातले, त्याला पण छान परतून घेऊया। मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। मग पुन्हा आपण जे मिश्रण बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं, ते टाकूया। त्याला पण छान परतून घेऊन बारीक गॅस करून झाकून ठेवा, म्हणजे ते छान शिजल्या जाईल आणि चव पण छान येते। तुम्ही एकदा करून पहा आणि मला सांगा। खूप चविष्ट लागते ही चटणी। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा।